पहिलं पायाचं करायचं असं तेल लावून हलक्या हाताने, नंतर असं छातीपासून करायचं, हातापासून करायचं असं. त्यांच्या हातापासून असं स्ट्रॉंग होतात. आमचं पिल्लू कशा असतं. मग बाळ आमचं 3 महिने खूप रडलं, मालिश करून घेत नव्हतं. आता आमचं बाळ मालिश करून घेते छान छान. आम्ही मालिश काय थांबवली नाही, आम्ही रोज मालिश करत होतो, रोज आंघोळ घालत होतो. मग बाळाच्या कपाळाला तेल लावून घ्यायचं, असं नाकाजवळ घ्यायचं, हनवटीजवळ घ्यायचं. मला छातीजवळ असं हलक्या हाताने करायचं. छान 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 मालिश आपण हातात घेतो त्याच्यामुळे दुखतं बाळाचं छाती. बाळाचं नाक ओढल्याने बाळाचं नाक लांब होत नाही. नंतर बाळाला पलटी करून पाटण पाय चांगले मालिश करून घ्यायचं. आणि बाळाला आम्ही हे हगीज वापरतो, ते रॅश फ्री आहेत. लिटिल एंजलचे हगीज आहेत. सध्या मी त्याला एम साईज वापरते, 5 kg to 11 kg. तर तुम्ही ह्यातील न्यूबॉर्नसाठी सुद्धा मिनी साईज मागवू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये दिलेली आहे. रॅश फ्री आहेत आणि मी हे खूप महिन्यांपासून यूज करते. मला खूप छान अनुभव आलेला आहे. बाळाची मालिश झाली. बाळाची मालिश करताना तुम्ही कोकोनट ऑइल किंवा हिमालयाचे ऑइल, भरपूर प्रोडक्ट्स आलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जर तिथून बाय केले तर तुम्हाला 50% ऑफ किंवा 10% ऑफ नक्कीच मिळेल. त्यामुळे माझ्या बाळाच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आकाश.